मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण आलो आहोत उलवे येथील शिवलांगेश्वर मंदिरात। असं अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण असा हा परिसर आहे। अतिशय नयनरम्य परिसरात वसलेला हे मंदिर आहे, मंदिरांचा समूह आहे। तर चला भेट देऊया आपण शिवलांगेश्वर मंदिराच्या परिसराला। आणि शिवलांगेश्वर मंदिर तसेच त्याच्या परिसरातील विविध जी मंदिरं आहेत त्या मंदिराला आपण भेट देणार आहोत। तर चला पाहूया शिवलिंगेश्वर मंदिर आणि इतर त्या परिसरातील इतर मंदिरं। तर पाहायला विसरू नका, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अतिशय प्रसिद्ध असं हे मंदिर आहे, आजूबाजूला प्रसिद्ध असे मंदिर आहे। या मंदिराला आपण आता भेट देणार आहोत। आज रविवार असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे। तर पाहूया शिवलांगेश्वर मंदिर आणि इतर मंदिर। अशा प्रकारे उलवे येथील नयनरम्य अशा परिसरात पसरलेला हा शिवलांगेश्वर मंदिराचा परिसर आहे। अतिशय सुंदर असा हा परिसर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा असा परिसर, विविध वृक्षांच्या सानिध्यात, अगदी वडा पिंपळापासून तर माडापर्यंत विविध वृक्ष या मंदिर परिसरात आहेत। मित्रांनो, अगदी उलवे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, उलवे बामणडोंगरी स्टेशन आहे, त्याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे सुंदर असं हे मंदिर आहे। मंदिर परिसरात विविध मंदिरांचा समूह आहे। प्रथम आपण भेट देऊया श्री लांगेश्वर मंदिराला, हे जागृत मंदिर आहे। अतिशय सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे, नयनरम्य असा परिसर आहे। बाजूलाच समुद्राचा परिसर असा बसलेला आहे। नवीन घातलेला कोस्टल रोड ही येथूनच जात आहे, त्याच्यामुळे या मंदिर परिसरातला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। रेल्वे स्टेशनही जवळ आहे। सिडकोची जी वसाहत निर्माण केली आहे सिडकोनी, तीही या मंदिर परिसरात आहे। आपण पाहू शकता हा मंदिराचा सभागृह, अतिशय सुंदर असा हा सभागृह। अतिशय विस्तीर्ण असा हा सभागृह। आपण आता गर्भगृहात प्रवेश करूया। अगदी प्रथेप्रमाणे गणरायाची मूर्ती, गणरायाचं मंदिर मंदिराच्या उजव्या बाजूला आहे, गर्भगृहाच्या उजव्या बाजूला, आणि डाव्या बाजूला मारुतीचे मंदिर। अतिशय सुंदर असा हा परिसर आणि त्याबरोबरच असलेल्या या मंदिरात स्वयंभू अशी ही शंकराची पिंडी आहे। श्री लांगेश्वर मंदिर आणि परिसर आपण पाहू शकता। शंकराच्या पिंडीवरती होणाऱ्या दुधाच्या पाण्याचा अभिषेक, स्वयंभू अशी ही पिंडी आहे। बाजूला स्वयंचलित असा नगारा, सुंदर असा हा सभागृह। आणि आम्ही आता या मुख्य मंदिरातून बाहेर चाललो आहोत। बाहेर आलो आहोत आणि हा आजूबाजूचा परिसर, सुंदर असा परिसर। आणि अशा प्रकारे आम्ही
दुसऱ्या मंदिराकडे चाललो आहोत आता, श्री गणरायाच्या मंदिराकडे. तत्पूर्वी आपण पाहू शकता एक सुंदर असा हा परिसर आणि लंगेश्वर मंदिराचा हा कळस आहे. गगनाला भिडणारा कळस, अतिशय नैरम्य असा परिसर आणि त्याला सुंदर असा परिसर आपण पाहू शकतो. अशा प्रकारे नवी मुंबई परिसरातील हे सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही या मंदिरात आलात तर, या आजूबाजूच्या परिसरात आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. असा हा सुंदर परिसर आहे. अतिशय सुंदर असा परिसर आपण पाहू शकता. अगदी गगनाला भिडणारा हा कळस, असा हा परिसर. आणि आम्ही आता चाललो आहोत गणपती बाप्पांचं मंदिर पाहण्यासाठी. तत्पूर्वी पाहूया मंदिर कसं आहे ते. अतिशय सुंदररित्या बनवलेलं हे मंदिर, नजदीकच्या काळात बनवलेलं हे मंदिर. सुंदर असं हे मंदिर आणि त्याची बनावट आपण पाहू शकता. अगदी सुंदररित्या असा हा मंदिराचा परिसर, त्याचबरोबर मंदिराचं हे रूप आपण पाहू शकता. या परिसरात वेगवेगळ्या गणपती बाप्पाचा वाहन उंदीर मामा. आपण प्रवेश करत आहोत आता या मंदिराच्या गर्भगृहात. तत्पूर्वी आमची चकुली उंदीर मामाच्या कानात काही सांगताना, आपल्या मनातील इच्छा उंदीर मामाच्या कानात सांगताना. गणरायाची सुंदर अशी मूर्ती, आकर्षक सजावट अशी फुलांच्या, कृत्रिम फुलाच्या माध्यमातून सजावट केलेली आहे. बाजूला आपण पाहू शकता सुंदररित्या बसलेली, पद्मासन घालून बसलेली ही सुंदर मूर्ती, विलोभनीय अशी ही मूर्ती. मंद तेवणारी ही समय, अतिशय प्रसन्न वातावरण करून सोडते ही मंद तेवणारी समय. आम्ही आता परत बाहेर जातोय मंदिरातून. चाललो आता दुसऱ्या मंदिराकडे. दर्शन द्या गुरुदत्ता, दर्शन द्या गुरुदत्ता. शिणले लोचन वा
मित्रांनो, या मंदिराच्या परिसरात तुम्ही आलात तर आकर्षित असे असतात मंदिराचे सभागृह. या मंदिराच्या समोरच्या भिंतीवरती विविध सुविचार, विविध कविता, म्हणजे आपल्याला उपदेशात्मक अशा कविता लिहिलेल्या आहेत. अनुदिनी तापे जीव पूर्ण नाम न घेता जन्म गमवला. अनुदिनी तापे जीव पूर्ण नाम न घेता जन्म गमवला. जोडी रीती आज भरू दे, जोडी रीती आज भरू दे. तव नामाने आता दर्शन द्या गुरुदत्ता, दर्शन द्या गुरुदत्ता. आणि आता आम्ही प्रवेश करतोय मंदिराच्या गर्भगृहात. अतिशय सोज्वळ, सुंदर, साजेरी अशी ही गुरुदेव दत्तांची मूर्ती. ब्रह्म विष्णू महेश्वरा यांचं 3 देवतांचा मेळ घालणारा हा गुरुदेव दत्त. समोर आपल्या साक्षात गुरुदेव दत्त उभे असल्याची अनुभूती या मूर्तीकडे पाहून आपल्याला नक्की होते. मित्रांनो, अशी मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना खरंच आपण धन्यवाद दिले पाहिजेत की साक्षात भगवानाचं रूप आपल्या समोर ते साकार करतात आणि आपल्याला प्रत्यक्ष देव आपल्यासमोर असल्याची अनुभूती या मूर्तीच्या माध्यमातून देत असतात. साध ऐक ही नाथा, दर्शन द्या गुरुदत्ता, दर्शन द्या गुरुदत्ता. अशा प्रकारे हा मंदिर परिसर आहे. मित्रांनो, तुम्ही या मंदिर परिसरात आलात तर नक्की येथे भेट द्या. अगदी वेगवेगळ्या मंदिरांचा हा समूह आहे. हा प्राचीन अशा मंदिराचा समूह आहे. दुसरं एक श्री शंकराचं मंदिर बाजूलाच असलेलं आहे, छोटंसं परंतु सुंदर असं शंकराचं मंदिर आपण पाहू शकता. समोर ज्ञानरायांची मूर्ती. अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहता क्षणी आपण अगदी गुंग होऊन जातो असं हे मंदिर. आणि या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि असाच हा परिसर काहीसा आपण पाहू शकता. मंदिर बंद होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला असा हा व्हिडिओ दाखवला आहे. आणि आपण सुंदर असा हा आजूबाजूच्या परिसराचा मित्रांनो, येथे आजूबाजूलाच समुद्र असल्यामुळे येथील सूर्यास्त ही पाहण्यासारखं आहे. अगदी 4 मंदिरांच्या समूहाबरोबर निसर्गाचा सुंदर असा आस्वाद आपण येथे